नमस्कार. रामाच्या या नवरात्र उत्सवामध्ये आपण रामरक्षा स्तोत्राचं चिंतन करतो. पुढे जाऊया. अथ ध्यानम. ज्या प्रभू रामचंद्रांचं हे स्तोत्र आहे त्याचं आता ध्यान करूया. ध्यानास प्रारंभ करूया. अथ ध्यानम. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम इति ध्यानम. असा हा ध्यानाचा श्लोक आहे. ध्यायेत म्हणजे ध्यान करावं, रामाचं ध्यान करावं. कसे आहेत रामचंद्र? तर आजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे आहेत. सामान्यांचे हात गुडघ्यांपर्यंत पोचत नाहीत. असामान्य पराक्रमी पुरुषाचं ते लक्षण असतं. रामांचे हात लांब आहेत, दीर्घ आहेत. धृतशरधनुषम म्हणजे ज्यांनी हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय. राम कोदंडधारी आहेत, श्रेष्ठ धनुर्धर आहेत. त्यांनी कधीही आपल्या धनुष्याचा त्याग केला नाही. गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना भगवंतांनी रामशस्त्रभृतामहं असा उल्लेख केलाय. बद्ध पद्मासनस्थम त्यांनी पद्मासन घातलंय. पीतं वासोवसानम म्हणजे पीतांबर परिधान केलाय. त्यांचे नेत्र नुकत्याच उमललेल्या कमलदलाशी स्पर्धा करणारे आहेत. नवकमलदलस्पर्धिनेत्रम असं म्हटलंय. रामचंद्र प्रसन्न आहेत. प्रसन्नम. वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनम वामांगी बसलेल्या सीतामाईकडे, सीतामाईच्या मुखकमलाकडे त्यांची दृष्टी लागली आहे. ते नीरदाभम म्हणजे मेघाप्रमाणे श्यामकांती असणारे आहेत. नानालंकारदीप्तम म्हणजे अनेक दिव्य अलंकारांनी विभूषित असे श्रीराम आहेत. आणि दधत मुरुजटा मंडनम मस्तकावर धारण केलेला जो जटाभार आहे तो त्यांना शोभून दिसतोय. अशा रामचंद्रांचं ध्यान करावं. ध्यायेत असं म्हटलंय. इति ध्यानम. या ठिकाणी ध्यान पूर्ण झालं. अथ म्हणजे सुरू झालं, इति म्हणजे संपलं असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. किती सुंदर रामचंद्रांचं रूप ऋषींनी आपल्या समोर उभं केलंय. डोळे मिटून हे रूप आपल्या ध्यानी आणावं. सावळ सुंदर रूप मनोहर तेजस्वी प्रसन्न असं प्रभूचं हे सगुण रूप आहे. स्तोत्राच्या प्रारंभी असं ध्यान आपण करावं. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. रामचंद्रांच्या चरित्राचा विस्तार हा शतकोटी आहे, अनंत आहे. परंतु त्यातल्या एका एका अक्षरात माणसाच्या महापातकाचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. राम अनंत अनंत गुण अमित कथा विस्तार असं म्हटलंय. या बाबतीमध्ये एक माणसं म्हणजे मानव, दानव आणि देव यांची एक कथा आहे की या तिघांनी पण रामचरित्रावर हक्क सांगितला, पण त्यांचं जे भांडण होतं ते शंकरांनी सोडवलं. त्या कथेमध्ये आपण जाणार नाही कारण वेळेच्या मर्यादेमध्ये ते बसत नाही. रामचरित्राचा विस्तार हा असा अनंत आहे. गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय की नांतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप. देवाच्या विभूतींना, गुणांना अंतपार नाही. निज गिरा पावन करन कारण राम जस तुलसी कयो रघुवीर चरित अपार बारिधी पारु कबी कौन लयो. रामचरित्राचं पठन गायन करणं म्हणजे आपली वाणी पवित्र करण्यासाठी आहे. त्यांचं यथार्थ वर्णन कोणीही करू शकत नाही. एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम
रामचरित्राच्या श्लोकांमधलं एका अक्षरामध्ये सुद्धा महापातकांचा नाश करण्याचं सामर्थ्य. या रामनामाचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्यापुढे मोठमोठी पापं भस्म होऊन जातात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी, असं हरिपाठामध्ये म्हटलंय. रामनामाच्या उच्चाराने वाल्यासारखा अतुल पातकी असणारा वाल्या कोळी तो सुद्धा महर्षी वाल्मिकी पदाला पोचला. आपल्या इतिहास पुराणांच्या मध्ये, कथांमध्ये, संतांच्या चरित्रामध्ये असे कितीतरी दाखले आहेत. अजामिळ, अघासुर, बकी, पिंगला अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचा भगवंताच्या नामस्मरणाने, भक्तीने, अनन्य शरणतेने उद्धार झाला. अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाग, भगवंतानी म्हटलंय. कितीही मोठा पापी का असेना, तो मला अनन्य भावाने शरण आला तर मी त्याचा उद्धार करतो, असं आश्वासन देवाने दिलंय. रामचरित्राचं, रामनामाचं असं सामर्थ्य आहे. एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितं. सासीतूण धनुर्बाणं पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुं माविर्भूतमजं विभुम्. असे हे 2 श्लोक आहेत. या 2 श्लोकांच्या मध्ये पुन्हा राघवाच्या श्यामल सुंदर रूपाचं वर्णन आहे. कसे आहेत रामचंद्र, तर नीलोत्पल श्यामम आहे, म्हणजे नीलकमलासारखे श्यामल आहेत. रामाच्या रूपाचं वर्णन करताना अनेकदा कमळाची उपमा दिली गेली आहे. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. असे त्यांचे नेत्र, त्यांचं मुख, त्यांचे हात, त्यांचे चरण आणि त्यांची कांती कमळासारखी सुंदर सुकुमार आहे. अत्यंत सुंदर अशी रामाची आकृती आहे. ते राजीव लोचन आहे, म्हणजे त्यांचे डोळे रक्तकमलासारखे सुंदर आहेत. जानकी लक्ष्मणोपेतम, म्हणजे रामचंद्र जानकी आणि बंधू लक्ष्मणाच्या सह विराजमान आहेत. तिघही एकत्र आहेत. कुठेही असो, अयोध्येत असो की वनात असो, राम हे जानकी आणि लक्ष्मणाच्या सह आहेत. हनुमान चालिसामध्ये म्हटलं ना की राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप, असं मागणं मागितलंय. राम असे कुटुंब वत्सल आहे. एकट्या रामाचं मंदिर सहसा आढळत नाही. राम, लक्ष्मण, सीता आणि समोर हनुमंत एकत्र अशा मूर्ती आपण पाहत असतो. जटा मुकुटमंडितम, पुन्हा मागच्या श्लोकातलं जे विशेषण आहे ते इथे आलंय. जटा मुकुटांनी रामचंद्र सुशोभित दिसतात, सुशोभित झालेले आहे. सासीतूण धनुर्बाणम पाणिम, हातामध्ये रामचंद्रांच्या खड्ग आहे, तलवार आहे, बाण आहे, धनुष्य आहे आणि पाठीला भाता आहे. नक्तचरांतकम, म्हणजे निशाचर राक्षसांचा अंत करणारे असे प्रभू रामचंद्र आहेत. निसिचरहीन करऊ मही भुज उठाय पण कीन, असा त्यांचा पणच आहे की सगळी पृथ्वी मी निसिचरहीन म्हणजे राक्षसहीन करून टाकीन, असं म्हटलंय. दुष्ट निर्दालन आणि असुर संहार हेच रामाचं कार्य आहे. हेच रामचरित्र आहे. धर्मसंस्थापना हे रामाचं कार्य आहे. वाल्मिकींनी रामायणामध्ये अशा पराक्रमी रामाचं चरित्र गायलं आहे. स्वलीलया जगत्रातुं माविर्भूतमजं विभुम. विभुम म्हणजे सगळीकडे व्यापक असणारा. अजम म्हणजे ज्याला जन्म नाही, आदी नाही,
जो अनादी आहे. अशा परमात्म्याने स्वतःच्या लीलेनी जगताचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलाय. ते अव्यय, अविनाशी, अनादी, सर्वव्यापक परमतत्व आपल्या लीलेनी, मायेनी आविर्भूत झालाय, रामरूपानी प्रगट झालाय. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया असं म्हटलंय की मी आपल्या मायेनी प्रगट होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा प्रसिद्ध श्लोक आपल्याला माहीतच आहे. हे जे 2 श्लोक आलेत, या 2 श्लोकांचा सरळ अर्थ असा आहे, एकत्रित अर्थ असा आहे की जो नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णाचा आहे, ज्याच्यासोबत जानकी आणि बंधू लक्ष्मण आहेत, जो जटा मुकुटांनी सुशोभित आहे, ज्यांनी हातामध्ये तलवार धनुष्यबाण घेतले आहे, पाठीशी बाणाचा भाता आहे, स्वतः अजन्मा आणि सर्वव्यापी असून सुद्धा केवळ राक्षसांचा संहार आणि आपल्या लीलेनी जगताचं रक्षण करण्याकरता जन्माला आलेला आहे, अवतार घेतलाय. त्या रामाचं ध्यान करून, ध्यात्वा असा शब्द सुरुवातीला आलाय, ध्यात्वा नीलोत्पल श्याम, ध्यात्वा असं म्हटलंय. ध्यात्वा म्हणजे ध्यान करून. श्लोकाचा जो अर्थ आहे, हे जे वाक्य आहे, हे पुढच्या श्लोकात पूर्ण होतं. असं ध्यान करून काय करावं तर रामरक्षा पठेत असं म्हटलंय. पुढे रामरक्षा म्हणावी असं म्हटलेलं आहे. तिथे हा अर्थ पूर्ण होतो. आज इथेच थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय.